ओम शांती. बिगिनर्ससाठी विणकाम क्रोशेटमध्ये मी आज अगदी सोप्या पद्धतीने सनफ्लावर बनवायला शिकवणार आहे आणि ते पण खूप कमी लोकरीमध्ये हे सनफ्लावर बनवून तयार होते. याच्यात मी काही टिप्स पण तुम्हाला शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण मी ह्या टिप्स आवश्यक जिथे गरज आहे तिथेच सांगितल्या आहेत. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग आपण साहित्य बघू. मी इथे ब्राऊन कलर, ग्रीन कलर आणि येलो कलर अशा 3 लोकरींचा वापर केला आहे. आता इथे B7000चा ग्लू वापरला आहे. तुम्ही ग्लू स्टिक पण वापरू शकता किंवा तुमच्याकडे जो ग्लू असेल तो यूज करू शकता. सीझर 2.5 mm चा हुक वापरला आहे. आणि इथे मी ही जी वायर आहे तिला पानासाठी वापरणार आहे. मी तिला यू शेपमध्ये फोल्ड करून घेतला आहे. तुम्हाला जितकं मोठं पान हवं असेल तुम्ही ठेवू शकता. स्टिच मार्क आणि हे जी आपण स्टीमसाठी जी वायर वापरली आहे ती लोकल मार्केटमध्ये 5 रुपयाची भेटते. आणि ह्या लोकल मार्केटमधून सिंपल मी जाड वायर आणली आहे आणि तिला कट करून घेतली आहे ह्या साईजमध्ये. आणि हा मेजरमेंटसाठी टेप आपलं सनफ्लावर किती साईजचं बनवून होईल ते बघण्यासाठी. आता इथे मी मॅजिक रिंग बनवणार आहे. पहिले मॅजिक रिंगमध्ये स्लिप नॉट लावून मॅजिक रिंगला पॅक करूया. आता आपण इथे सिंगल क्रोशा करायचा आहे. हा झाला पहिला सिंगल क्रोशा. असे आपल्याला 6 सिंगल क्रोशे कंप्लीट करून घ्यायचे आहेत. आता आपण मॅजिक रिंगला थोडं टाईट करून घेऊया. एकदम टाईट न करता इथे पहिले आपण स्लिप स्टिच घेऊया. कारण फुल टाईट केली ना तर इथे एक टिप्स लक्षात ठेवायची. एकदम मॅजिक सर्कल पूर्ण टाईट न करता आधी स्लिप नॉट करून घ्यायची आणि मग आपण स्लिप स्टिच घेतल्यानंतर मग आपल्याला मॅजिक सर्कल पूर्णपणे टाईट करायचं आहे. आता नेक्स्ट आपल्याला 1 चेन घ्यायची आहे आणि सेम स्टिचमध्ये जिथे आपण 1 चेन घेतली ना तिथेच आपल्याला सेम ठिकाणीच आपल्याला एक सिंगल क्रोशा करायचा आहे. पहिले आपण सेम स्टिचमध्येच एक सिंगल क्रोशा करूया. हा झाला आपला पहिला सिंगल क्रोशा. त्याच्यातच आपण एक अजून दुसरा सिंगल क्रोशा केला. आता फर्स्टला आपण मॅजिक रिंगमध्ये आपण 6 सिंगल क्रोशे घेतले होते. आता आपल्याला दुसऱ्या रोला 2 सिंगल क्रोशे सेम स्टिचमध्ये घ्यायचे आहे. त्याच्या अगोदर आपण स्टिच मार्क लावून घ्यायचं आहे. आता नेक्स्ट स्टिचमध्ये पुन्हा आपल्याला सेम ठिकाणी 2 सिंगल क्रोशे करायचे आहेत. प्रत्येक स्टिचमध्ये म्हणजे प्रत्येक चेनमध्ये आपल्याला 2दा सिंगल क्रोशा करायचा आहे. असे 12 सिंगल क्रोशे बनवून तयार होतील. स्टिच मार्क काढून घ्यायचं आणि सेम त्याच ठिकाणी आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. आता आपण पुन्हा तर जेव्हा आपण ही मॅजिक रिंग बनवतो तेव्हा एक टिप्स लक्षात ठेवायची की आपल्याला नवीन रो चालू करताना एक चेन जास्त घेऊन मग स्टार्ट करायची आहे. आणि एक टिप इथे अजून लक्षात ठेवा की जिथे आपण ती चेन घेतो त्या सेम स्टिचमध्ये आपल्याला सिंगल क्रोशाने पुन्हा स्टार्ट करायचं असतं. तर सेम ठिकाणी पुन्हा आपण एक सिंगल क्रोशा घेतला
नेक्स्ट स्टिचवरती दुसरा सिंगल क्रोशा. आता आपण नेक्स्ट स्टिचवरती आपल्याला सेम ठिकाणीच आपल्याला 2 सिंगल क्रोशे घ्यायचे असतात. तर आता आपण त्या स्टिचमध्ये अजून एक सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. प्रत्येक स्टिचमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशा आणि नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला डबल सिंगल क्रोशा असं करायचं आहे. पुन्हा एकदा लक्षात ठेवा की आपल्याला नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशा आणि त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशा असं आपल्याला एकूण 18 सिंगल क्रोशा बनवून घ्यायचे आहेत. आता आपण इथे स्लिप स्टिच घेऊया आणि सर्कलला क्लोज करायचं. पहिल्या राऊंडला आपण 6 डबल क्रोशे, दुसऱ्या राऊंडला 12 डबल क्रोशे, तिसऱ्या राऊंडला 18 सिंगल क्रोशा घेतला आहे. तर आता आपल्याला पुन्हा 1 चेन घ्यायची आहे आणि सेम ठिकाणी एक सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. पहिला सिंगल क्रोशा. आता स्टिच मार्क लावून घ्यायचं आणि बिगिनर्सने नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही स्टिच मार्कचा यूज करायलाच पाहिजे, कारण बरेचदा काउंटिंग चुकून जातं आपलं. आता आपण सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशा केला. आता नेक्स्ट स्टिचमध्ये पण आपल्याला एक सिंगल क्रोशा अजून बनवायचा आहे. नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशा, 2 सिंगल क्रोशे बनवले सेपरेट स्टिचमध्ये. आता नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला एका स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे करायचे आहेत. म्हणजे आपण 2 सिंगल क्रोशे आणि एका चेनमध्ये 2 सिंगल क्रोशे केले. नेक्स्ट पण आपण 1 सिंगल क्रोशा, 2 सिंगल क्रोशा आणि तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला इन्क्रीज करायचं आहे सिंगल क्रोशा, म्हणजे 2 सिंगल क्रोशा एकाच चेनमध्ये येतील. आता आपला ह्या राऊंडला 24 एकूण टोटल 24 सिंगल क्रोशे बनवून तयार होतील. इथे आपण स्लिप स्टिच कंप्लीट करून घेऊया. 1 चेन, 1 2 3 4. आता आपला 5वा राऊंड चालू होईल. तर जे मॅजिक रिंगला व्यवस्थित टाईट करायचं आहे इथे, जेणेकरून छिद्र दिसणार नाही आणि व्यवस्थित आपण राऊंड काउंट करत जायचे आहे आणि आपल्याला सिंगल क्रोशे इन्क्रीज करत जायचे आहेत. आता आपण 1 चेन घेतली. आता सेम ठिकाणीच पुन्हा आपल्याला एक चेन घ्यायची आहे. सेम ठिकाणी सेम चेनमध्येच आपल्याला स्टिचमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशा करायचा आहे. एक, नेक्स्टमध्ये दुसरा सिंगल क्रोशा, नेक्स्टमध्ये तिसरा सिंगल क्रोशा आणि नेक्स्ट स्टिचमध्ये इन्क्रीज करायचं आहे, म्हणजे वाढवायचं आहे. आपल्याला दोन सिंगल क्रोशे आपल्याला एकाच स्टिचमध्ये करायचे. असे आपल्याला पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचे आहे. 30 सिंगल क्रोशे राऊंडमध्ये येतील. 2 3 आणि हा चौथा आणि 5वा सिंगल क्रोशा सेम स्टिचमध्ये येईल. आता आपण कंप्लीट करून घेऊ. टोटल 30 सिंगल क्रोशे 5व्या रोमध्ये येतील. 1 2 3 4 5.
आपण कंप्लीट करून घेऊया. स्टिच मार्क लावून घ्यायचा आहे. इथे मी स्टिच मार्क लावला नव्हता. आता लास्टला आपण स्लिप स्टिच घ्यायची. 1 चेन आणि सेम स्टिचमध्ये आता हा 6वा राऊंड चालू होईल. सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशा, नेक्स्ट स्टिचमध्ये काउंट करत जायचं आहे. नेक्स्ट स्टिचमध्ये आपण दुसरा सिंगल क्रोशा बनवूया. त्याच्या अगोदर स्टिच मार्क लावून घेऊ. पहिला सिंगल क्रोशा बनवला. आता आपल्याला दुसरा सिंगल क्रोशा नेक्स्ट स्टिचवर बनवायचा आहे. दुसरा सिंगल क्रोशा, तिसरा सिंगल क्रोशा, चौथा सिंगल क्रोशा, 5वा आणि 6वा सिंगल क्रोशा सेम स्टिचमध्ये येईल. म्हणजे इन्क्रीज करायचा आहे आपल्याला. नेक्स्ट स्टिचमध्ये दोनदा सिंगल क्रोशा करायचा आहे, 5वा आणि 6वा. असे या राऊंडमध्ये 36 सिंगल क्रोशे बनवून तयार होणार आहे. आता पुन्हा नेक्स्टमध्ये आपण पहिला सिंगल क्रोशा, दुसरा सिंगल क्रोशा, तिसरा सिंगल क्रोशा, चौथा सिंगल क्रोशा, 5वा आणि 6वा सिंगल क्रोशा. आता आपण कंप्लीट करून घेऊया. 6 लाईन कंप्लीट झाल्यानंतर आपण 7वी लाईन स्टार्ट करणार आहोत. व्यवस्थित काउंट करायचं आहे इथे स्टिचेसला. आता स्टिच मार्क काढून घेऊ. आणि स्लिप स्टिच घ्यायची आहे. वन चेन घेतल्यानंतर आपण इथे सेम ठिकाणी सिंगल क्रोशा करायचा आहे. पहिला, दुसरा सिंगल क्रोशा, तिसरा सिंगल क्रोशा, चौथा सिंगल क्रोशा, 5वा सिंगल क्रोशा आणि नेक्स्ट इन्क्रीज करायचा आहे. 6वा आणि 7वा सिंगल क्रोशा एका स्टिचमध्ये येतील. पाच सिंगल क्रोशा केला. नंतर पुढच्या स्टिचमध्ये 6वा आणि 7वा सिंगल क्रोशा सेम स्टिचमध्ये केला आहे आपण. इथे स्टिच मार्क लावून घ्यायचे. पहिला सिंगल क्रोशा, दुसरा सिंगल क्रोशा, नेक्स्ट तिसरा सिंगल क्रोशा, नेक्स्ट चौथा सिंगल क्रोशा, नेक्स्ट 5वा सिंगल क्रोशा, 6वा आणि 7वा सिंगल क्रोशा नेक्स्टमध्ये एकाच ठिकाणी येतील. म्हणजे आपण एकाच ठिकाणी 2 सिंगल क्रोशे घेणार. असे आपल्याला कंप्लीट करून घ्यायचे आहे. ह्या रोवरती 42 सिंगल क्रोशे पूर्ण होतील. स्लिप स्टिच कंप्लीट करून घ्यायची आहे. इथे स्लिप स्टिच घ्यायची आणि 1 चेन. आता आपण नेक्स्ट रोवरती पुन्हा सेम ठिकाणी 1 चेन घेतली. नेक्स्टला
दुसरा सिंगल क्रोशा, नेक्स्टला तिसरा सिंगल क्रोशा, नेक्स्टला चौथा सिंगल क्रोशा, नेक्स्टला पाचवा सिंगल क्रोशा, नेक्स्टला सहावा सिंगल क्रोशा आणि आता नेक्स्टमध्ये सातवा आणि आठवा सिंगल क्रोशा एकाच ठिकाणी कंप्लीट करायचं आहे. म्हणजेच नेक्स्ट स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे आपल्याला टाकायचे आहेत. काउंट करायचं आहे व्यवस्थित. असे आपल्याला कंप्लीट करत जायचं आहे. आता आपण ह्या रोवरती सेम पद्धतीने सिंगल क्रोशे करून घ्यायचे आहेत. असे एकूण 48 सिंगल क्रोशे बनवून रेडी होतील. आता आपण इथे स्लिप स्टिच घ्यायची आहे. वन चेन. हे 8 राऊंड रेडी झाले. आता आपल्याला हा लास्टचा राऊंड आहे, त्याला आपल्याला सिंगल क्रोशाच करायचा आहे. प्रत्येक स्टिचवर एक सिंगल क्रोशा. आता आपण नेक्स्ट स्टिचवरनं सिंगल क्रोशा करणार आहोत. स्टिच मार्क लावून घ्यायचा आहे. प्रत्येक ठिकाणी एक सिंगल क्रोशा. असं सर्व कंप्लीट करून घ्यायचे. इथे लास्ट रोला पण 48 सिंगल क्रोशे येतील. आता आपण स्टिच मार्क काढून स्लिप स्टिच घेऊया. आता वन चेन घेऊन लोकर कट करून घ्यायची आणि आपल्याला ही लोकर व्यवस्थित हाईड करायची आहे. मॅजिक सर्कलला व्यवस्थित टाईट करून घ्यायची आहे. ही टिप्स व्यवस्थित लक्षात ठेवायच्या, कारण लोकर व्यवस्थित हाईड केली नाही तर लोकर सैल होऊन फंदे सैल होतात आणि मग त्याच्यानंतर हळूहळू टाके लूज होऊन लोकर निसटू शकते तिथून आणि उरलेली लोकर लास्टला कट करून घ्यायची. आता इथे मी ग्रीन कलरचं सेम पॅटर्न सेम सर्कल बनवून ठेवलं आहे. जसं आपण हे ब्राऊन कलरचा वरचा पार्ट बनवला आहे तसाच फ्लावरचा खालचा पार्ट बुडाकरचा आपण बनवून घ्यायचा. सेम तीच प्रोसेस वापरायची आणि तेवढाच रो सेम ग्रीन पॅटर्नमध्ये पण यायला पाहिजे, जेणेकरून जेव्हा आपण इथे टिप्स लक्षात ठेवा, एकमेकांना जेव्हा आपण जॉईन करतो हे दोन्ही सर्कल, तेव्हा पाकळ्या सेम येण्यासाठी आपल्याला प्रत्येक चेन व्यवस्थित एकमेकांना जोडली जाणं आवश्यक असते. यान कट करून घ्यायची, कारण याच्यातला एक पण स्टिच कमी जास्त झाले तर पाकळ्या चुकू शकतात इथे आपल्या. आणि आपण इथे सर्कलच्या कोणत्याही स्टिचवरनं आपण पाकळी स्टार्ट करू शकतो. सनफ्लावरची पाकळी स्टार्ट करण्यासाठी आपण ही चेन आहेत ब्राऊन कलरची आणि ग्रीन कलरची, सेम चेनमधून आपल्याला हुक टाकून घ्यायचा आहे. ब्राऊन कलरच्या चेनमधून मग आपण ग्रीन कलरच्या चेनमध्ये मधली जी हा चेन दिसते इथून आपल्याला हुक टाकायचा आहे
आणि त्याच्यानंतर आपण येलो कलरची लोकर ॲड करायची आहे. लोकरीचा थोडा खाली धागा बोटात पॅक धरून ठेवायचा आणि मग लोकर हुकच्या साहाय्याने खेचून घ्यायची आणि स्लिप नॉट लावून पॅक करायची आहे दोन्ही सर्कल. आता आपल्याला वरती 3 चेन घ्यायच्या आहेत. व्यवस्थित टाईट पकडायचं. 1 2 3. स्टार्टिंगला इथे आपल्याला 3 चेन घ्यायच्या आहेत. आता आपण नेक्स्टमध्ये जिथे चेन तिथे डबल क्रोशा करायचा आपल्याला. नेक्स्ट चेनमध्ये म्हणजे नेक्स्ट स्टिचवरती आपल्याला वर्क करायचं आहे. नेक्स्ट स्टिचवरती डबल क्रोशेचं वर्क करणार आहोत आपण. हुक्स व्यवस्थित मागच्या साईडने काढायचा आणि लोकर ओढून घ्यायची आहे. डबल क्रोशा घ्यायचा. आता सेम ठिकाणी आपल्याला ट्रिपल क्रोशा करण्या अगोदर हा जो लोकरीचा धागा आहे तो दोन्ही सर्कलच्या मध्ये हाईड करायचा आहे, म्हणजेच लपवायचा आहे. आता आपण ट्रिपल क्रोशा करूया. हुकवर 2 वेढे घ्यायचे लोकरीचे आणि हुकला सेम जिथे डबल क्रोशा ज्या स्टिचमध्ये घेतला त्याच ठिकाणी आपल्याला हुक टाकून लोकर ओढून घ्यायची आहे आणि हा ट्रिपल क्रोशा कंप्लीट करायचा आहे. पहिल्या 2 वेढ्यांमधून हुक काढला, नंतर दुसऱ्या 2 वेढ्यांमधून हुक काढला, नंतर तिसऱ्यांदा 2 वेढ्यांमधून हुक काढला. हा आपला ट्रिपल क्रोशा तयार झाला. आता आपल्याला पिकोट बनवायचं आहे. तर पिकोट बनवताना नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्याला 2-3 अशा चेन आपण घेऊ शकतो. मी इथे 3 चेन घेते आहे. आणि पिकोट बनवताना नेहमी पुढचे 2 लूप असतात. ही टीप लक्षात ठेवायची कोणतंही फ्लावर बनवताना, की पिकोट बनवताना तर त्याच्या पुढच्या 2 लूपमधून लोकर ओढायची आणि स्लिप स्टिच घ्यायची असते. ही टीप नेहमी लक्षात ठेवायची आपल्याला. कोणतंही फ्लावर किंवा पान याला जर टोक द्यायचं असेल, वरती चिचकुळा भाग दाखवायचा असेल तर पिकोट बनवताना ही प्रोसेस नेहमी लक्षात ठेवायची. आता नेक्स्ट स्टिचवरती आपल्याला पुन्हा एक ट्रिपल क्रोशा करायचा आहे. आपला हुक बरोबर मागच्या साईडने काढायचा आणि लोकरीला व्यवस्थित पुढच्या साईडने ओढून घ्यायचं आहे. आता हा झाला ट्रिपल क्रोशा. नेक्स्ट स्टिचवरती आता सेम त्याच ठिकाणी आपल्याला एक डबल क्रोशा करायचा आहे. आता इथे आपल्याला 2 चेन घ्यायच्या आहेत. 1 2 आणि नेक्स्ट स्टिचवरती आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. नेक्स्ट स्टिचवरती नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. बऱ्याचदा स्लिप स्टिच करताना थोडासा प्रॉब्लेम येतो. तिथे आपल्याला थोडंसं लोकरला टाईट करून आणि मग आपण हुकमधून लोकर ओढायची आहे. इथे आता आपल्याला पुन्हा 2 चेन घ्यायच्या आहेत नेक्स्ट पाकळी बनवण्यासाठी. आणि आता आपल्याला नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे. हुक व्यवस्थित मागच्या साईडने चेनमधून बाहेर निघाला आहे की नाही ते व्यवस्थित बघणं आवश्यक आहे. डबल क्रोशा झाला. आता सेम स्टिचमध्ये ट्रिपल क्रोशा पण करून घेऊया. आता पिकोट बनवून घेऊ. पिकोटसाठी 3 चेन 1 2 3. आता हा पिकोट झाल्यानंतर पिकोटसाठी आपल्याला पहिले स्लिप स्टिच घ्यायची आहे. 2 लूपमधून लोकर ओढून घ्यायची
आणि स्लिप स्टिच घेऊन कंप्लीट करायचा आहे पिकोट. नेक्स्ट स्टिचवर पुन्हा ट्रिपल क्रोशा घ्यायचा आहे आपल्याला. बऱ्याचदा लोकर आपल्याकडनं व्यवस्थित हुकला लोकरमधून काढताना हुक लोकरमध्ये धाग्यांच्या फंद्यांमध्ये अटकून जाते. त्यावेळेस पुन्हा ती नवीन स्टार्ट करायचं आपण. आता इथे समोरासमोर आपण डबल टिबल क्रोशे हे समोरासमोर येतील हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट स्टिचवरती आपण सेम स्टिचवरती आपण डबल क्रोशा घेतला. आता पुन्हा 2 चेन घ्यायचे आहेत. नेक्स्ट स्टिचवर स्लिप स्टिच, टू चेन आणि नेक्स्ट स्टिचवरती डबल क्रोशा, आता नेक्स्ट स्टिचमध्ये ट्रिपल क्रोशा, पिकोट बनवून घ्यायचा आहे 3 चेन करून. लूपमधून लोकर हुडून स्लिप स्टिच घ्यायची आहे. पुन्हा नेक्स्ट स्टिचवर ट्रिपल क्रोशा, सेम स्टिचमध्ये डबल क्रोशा आणि 2 चेन घ्यायचे आहेत. नेक्स्ट स्टिचवर स्लिप स्टिच, टू चेन. आपल्याला ह्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहे. काही अंतरापर्यंत आपल्याला याच्यामध्ये स्टफिंग भरायचं आहे. कापसाचं स्टफिंग भरण्यासाठी इथे मी कुशनसाठी जे स्टफिंग वापरलं जातं ते इथे यूज करते आहे. आणि हा स्टफिंग तुम्ही भरताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला पूर्ण सर्कल बंद करायचा नाही आहे. आधी अर्ध्याच पाकळ्या बनवून घ्यायच्या आहे. जिथे कम्फर्टेबल वाटेल तिथे आपण स्टार्ट करायचं. मी इथे बनवून घेते. आता आपण ही जी वायर इथे ॲड करणार आहोत तिला मी आधीच यू शेप देऊन दिला आहे. आता हा ग्रीन कलरचा पार्ट आहे त्याच्या जो स्टार्टिंगचं मॅजिक रिंगचं छिद्र आहे तिथून आपल्याला ही वायर काढायची आहे. मधल्या साईडने आपण वायर टाकून वरच्या साईडला वायर काढायची आहे. आता इथे आपण थोडंसं ग्लू टाकून त्याला सिक्युअर करून घ्यायचं आहे तारेला. इथे तुम्ही ग्लू वापरू शकता किंवा तुम्ही तिथे ग्लू गनने पण चिटकू शकता त्या वायरला. ह्या ग्लूला थोडा वेळ लागतो चिटकण्यासाठी.
आता याच्यामध्ये आपण आपल्याला कोणत्या साईडने व्यवस्थित वायर खालच्या साईडला ठेवायची ते लक्षात ठेवायची. आणि मग आपण याच्यामध्ये हा स्टफिंग भरून घ्यायचा आहे. स्टफ व्यवस्थित करायचं आहे. स्टफिंग व्यवस्थित करून घ्यायची, जेणेकरून सर्कल व्यवस्थित एकसारखा दिसायला हवा. तुम्हाला जर वाटलं तर ही वायर तुम्ही स्ट्रेट पण मधून लावू शकतात, पण अशी ही जी वायर लावली तर आपण दिसायलाही व्यवस्थित दिसतं आणि सिक्युअर राहते वायर. थोड्या वेळ ह्या फ्लावरला व्यवस्थित दाबून ठेवायचं आहे, जेणेकरून मधली वायर व्यवस्थित चिटकलेली राहील. कापूस आणि ते स्टफिंग आणि वायर व्यवस्थित एकमेकांना चिटकतील. हे आता आपण फ्लावर कंप्लीट करून घ्यायचं आहे. लास्टला स्लिप स्टिच घ्यायची आणि 1 चेन घेऊन यार्न कट करून घ्यायची आहे. आपण ह्या ग्रीन कलरच्या पार्टमधून हुक टाकून येलो कलरची यार्न हाईड करायची, व्यवस्थित हाईड करायची. हे काम तुम्ही सुईच्या सहाय्याने करू शकता. सुईमध्ये लोकर ओवून आणि मग तुम्ही मधल्या साईडने त्याला हाईड करू शकता. मी इथे हुकच्या सहाय्याने केलं आहे. आता हे आपलं वायर आणि फूल व्यवस्थित एकमेकांना सिक्युअर करून घेतलं आहे. पेटल्स व्यवस्थित करून घेणं. आता आपण पान बनवूया, लीफ बनवूया. लीफसाठी मी इथे यू शेपमध्ये पानाच्या आकाराची वायर घेऊन कट करून घेतली आहे. इथे आपण 13 चेन घ्यायचे आहे. स्लिप नॉट घेतली, टाईट केली. मग आता आपण 13 चेन घेणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. इथे आपण व्यवस्थित मेजरमेंट घ्यायचं आहे. जर आपल्याला खूप लहान चेन वाटत असेल तर अजून थोडंसं चेन वाढवून घ्यायची. आता नेक्स्टला आपण ह्या चेनवरती पूर्ण चेनवरती आपण सिंगल क्रोशेचं वर्क करणार आहे. पहिली चेन स्किप करायची. नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. त्याच्या पुढे पण आपल्याला नेक्स्ट सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. सेम आपल्याला पूर्ण लाईनीवरती सिंगल क्रोशा करायचा आहे आणि ही लास्ट चेन आहे तिला सोडायचं आहे. तिथे आपण 4 सिंगल क्रोशा करणार आहे. हे झाले. ही पूर्ण लाईन आपण सिंगल क्रोशाची केली. आता लास्ट चेनमध्ये आपण 4 सिंगल क्रोशा करणार आहे सेम ठिकाणी. पहिला सिंगल क्रोशा, दुसरा सिंगल क्रोशा, तिसरा सिंगल क्रोशा आणि हा चौथा सिंगल क्रोशा. सेम स्टिचमध्ये आपल्याला एकाच ठिकाणी 4 सिंगल क्रोशे करून घ्यायचे आहेत. आता आपण नेक्स्ट स्टिचवरती सिंगल क्रोशा करूया. सिंगल क्रोशा करताना आपल्याला लोकरीचा उरलेला हा पार्ट पण व्यवस्थित हाईड करायचा आहे. लोकरीचा धागा व्यवस्थित सिंगल क्रोशेमध्ये हाईड करत जायचा आहे. आता इथे लास्ट चेनपर्यंत आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. लास्ट चेनला आपण सेम ठिकाणी 3 सिंगल क्रोशा करणार आहोत. तर लास्ट स्टिचवरती मिडलमध्ये इथे लास्ट आपण सिंगल क्रोशा करायचा. एकाच ठिकाणी 3 सिंगल क्रोशे करायचे आहे.
सेम स्टिचमध्ये 3 सिंगल क्रोशे. आता आपण अजून अपोजिट साईडला ह्या म्हणजे तिथे पुन्हा आपल्याला एक लाईन सिंगल क्रोशेची करायची आहे. पूर्ण सिंगल क्रोशा लास्टपर्यंत सिंगल क्रोशा करायचा आहे आपल्याला. सिंगल क्रोशा करून घेऊ लास्टपर्यंत. आता आपण इथे लास्टला वायर ॲड करणार आहेत. तर आपण वायर ॲड करताना खालच्या साईडने, दांडीच्या खालच्या साईडने आपण स्टार्ट करणार आहोत. आता इथे आपल्याला वायर पॅक करण्यासाठी ह्या बनवलेला पॅटर्नला मध्ये टाकून हुकने दुसऱ्या साईडच्या बाजूने यान ओढून घ्यायची आहे आणि आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. दांडीच्या साईडने जी लोकर आहे तिला आपण ओढून घेणार आहोत. पहिले आपण त्याच्यासाठी चेनमधून हुक टाकायचा आणि लोकर ओढायची आहे आणि मग स्लिप स्टिच घेऊन घ्यायची आणि दुसऱ्या साईडने दांडी पॅक करत आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. तुम्हाला जर स्लिप स्टिच नाही घेता येत असेल इथे, तर तुम्ही इथे एक टीप लक्षात ठेवायची, ती म्हणजे तुम्ही सिंगल क्रोशा करून पण पॅक करू शकता. असं काही नाही इथे स्लिप स्टिच घ्यायला पाहिजे, तर तुम्ही इथे सिंगल क्रोशा करायचा आणि मग सिंगल क्रोशा कंप्लीट करायचा आहे. पण मी इथे स्लिप स्टिचने कंप्लीट करते. तुम्हाला जे सहज वाटत असेल तुम्ही स्लिप स्टिचने वायर पॅक करू शकता किंवा सिंगल क्रोशाने पण वायर पॅक करू शकता. कधी कधी स्लिप स्टिच घ्यायला थोडंसं इथे टाईट जातं, तर तुम्ही सिंगल क्रोशा घेतला तर बेटर राहील, नो प्रॉब्लेम. इथे 1 चेन घ्यायची आणि मग आता आपल्याला नेक्स्ट वर्क हे सिंगल क्रोशाने करायचं आहे. आता सिंगल क्रोशा करताना एक लक्षात ठेवा इथे की आपल्याला वायर सिंगल क्रोशाबरोबर ॲड करत जायची आहे. सिंगल क्रोशा आणि वायर ॲड करताना ही जी स्टार्टिंगची दांडी आहे तिला थोडंसं टर्न करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते आपल्या हाताला टोचणार नाही. तर आपण सिंगल क्रोशा कंप्लीट करत जाऊ मिडलपर्यंत. जिथे मध्यभाग आहे त्या मध्यभागापर्यंत आपण सिंगल क्रोशा करत जायचं आहे. हे पान खूप सोपं आहे आणि तुम्ही ह्या पानाला एकदा व्यवस्थित शिकून घेतलं ना, तर तुम्हाला बनवायला काहीच कठीण वाटणार नाही. आता हे जे पान बनवलं आहे त्याच्या मिडलमध्ये आपण सिंगल क्रोशा करायचा आहे. प्रत्येक स्टिचवर सिंगल क्रोशा. आता इथे दुसरी साईड स्टार्ट होत त्याच्या अगोदर व्यवस्थित पान टाईट करून घ्यायचं आहे. आता नेक्स्ट स्टिचवरती जिथे आपण मिडलला आलो आहे तिथे पण सिंगल क्रोशा करायचा आहे. वायर दुसऱ्या साईडने टर्न करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला क्रोशा करताना त्रास होणार नाही. तर नेक्स्ट स्टिचवरती पण आपण सिंगल क्रोशा करणार आहोत. व्यवस्थित वायर ॲड करत जायची आहे. कंटिन्यू असंच आपल्याला पुढे नेक्स्ट सिंगल क्रोशा करायचा आहे. वायर ॲड करायची आणि सिंगल क्रोशा करायचा आहे. हे पान खूप इझी आहे. लास्टपर्यंत सिंगल क्रोशा करत जायचं आहे आपल्याला. ते लास्टला तुम्ही पानाची दांडी सरळ करू शकता.
वायर व्यवस्थित ॲड झाली की नाही हे एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. इथे आपण स्लिप स्टिच करून घेऊया आणि 1 चेन घ्यायची आपल्याला आणि लूप ओढून दांडीच्या दुसऱ्या साईडने काढून लोकर टाईट करून घ्यायची आहे. पान व्यवस्थित सर्व साईडने शेपवाईज प्रेस करून घ्यायचं आहे. मागे जर धागा उरला असेल लोकरीचा तर तो कट करून घ्यायचा आहे. आता आपण व्यवस्थित दांडीला लोकरीने लास्टपर्यंत गुंडाळून घ्यायचं आहे. हिरव्या लोकरीनेच व्यवस्थित गुंडाळायचं आहे. ही पानाची दांडी व्यवस्थित पॅक करून घ्यायची लास्टला लोकरीने आणि एक छोटीशी गाठ मारायची आहे लास्टला, जेणेकरून आपली लोकर सुटणार नाही याची काळजी घ्यायची. आता हे बघा, मी अगोदरच एक पान बनवून ठेवलं आहे. आपल्याला सनफ्लावरसाठी 2 पानं लागणार आहे. तुम्ही एक पान पण यूज करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट्स नक्की करा. कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता की कुठे तुम्हाला काही प्रॉब्लेम आला किंवा तुम्हाला काही वेगळा प्रोजेक्ट बनवायचा असेल, फ्लावर्स बनवायचे असेल तर ते पण तुम्ही मला सजेस्ट करू शकता. आता इथे आपण सनफ्लावरला बॅक साईडने हिरव्या कलरच्या लोकरीने गुंडाळायचं आहे. इथे जे स्टार्टिंगला आपण लोकर ज्या मॅजिक रिंगमधून छिद्रातून काढली होती तिथे थोडंसं आपल्याला ग्लू लावून घ्यायचं आहे. थोडं स्टीमवरती पण लावायचं आहे दांडीवर, जेणेकरून जेव्हा आपण लोकर गुंडाळू तेव्हा ती व्यवस्थित चिटकलेली राहील. इथे ग्लू आपल्याला याच्यासाठी लावायचा आहे जेणेकरून वायर बाहेर येऊ नाही, म्हणून आपण इथे दांडीच्या ठिकाणी थोडासा ग्लू वापरला आहे. सनफ्लावरच्या बुडाजवळ जिथे जॉईंट आहे तिथे आपल्याला 5-6 वेळा व्यवस्थित लोकर गुंडाळायची आहे. आता हळूहळू आपण ही लोकर खाली दांडीकडे गुंडाळत येणार आहोत. खालच्या साईडने हळूहळू लोकर गुंडाळत यायची आहे. आता तुम्हाला जिथे पान लावायचं असेल तेवढ्या अंतरावरती लोकर गुंडाळून घ्यायची आहे आणि दोन्ही पान ॲड करून आपल्याला व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायची आहे पूर्ण स्टीम. लास्टला पण आपल्याला इथे लास्टला ग्लू लावून दांडीला पॅक करून घ्यायचं आहे. बिगिनर्स असणार तर तुम्ही ॲक्रेलिक यांचा यूज करा, त्याच्यावर वर्क करणं सोपं असतं. दुसरी टीप म्हणजे तुम्ही जेव्हा पण मॅजिक रिंग बनवता तिच्यात चेन न बनवता डायरेक्ट मॅजिक रिंग बनवून तुम्ही सर्कल व्यवस्थित टाईट ठेवू शकता. तिसरी टीप म्हणजे तुम्ही जेव्हा पण स्टिचेस घेता ते व्यवस्थित काउंट करा, कारण काउंट करताना जर चुकलं तर आपल्या ज्या पाकळ्या असतात सनफ्लावरच्या त्या पण चुकतील. त्याच्यामुळे काउंटिंग नेहमी व्यवस्थित लक्षात ठेवूनच सर्कल कंप्लीट करा. आणि चौथी टीप म्हणजे जेव्हा तुम्ही लोकरीला टाईट किंवा लूज करता तर तुमचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यातल्या ज्या पाकळ्या आहे सनफ्लावरच्या त्या टाईट केल्याने कर्ल होतील आणि जर लूज
ठेवल्या तर सैल पाकळ्या झालेल्या दिसतील. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा पण वर्क करणार तेव्हा तुमचा हाताचा प्रेशर, बोटांचा प्रेशर व्यवस्थित ठेवणं आवश्यक आहे लोकर आणि हुकवरती. 5वी टीप म्हणजे लोकर कट केल्यानंतर ती व्यवस्थित हाईड करणे. हे झालं आता आपलं सनफ्लॉवर रेडी. आणि ही जी वायर स्टीम आहे तिला जास्त प्रेस न करणं आवश्यक असतं, कारण जर जास्त प्रेस केली तर शेप बिघडू शकतो. तर हे फ्लावर कंप्लीट झालं आहे. लास्टला मी ग्लूने पण चिटकून घेतला आहे त्याचा एंड. आता हे सनफ्लॉवर तुम्ही तुमच्या घराच्या सजावटीमध्ये यूज करू शकता. आता आपण हे सनफ्लॉवरची हाईट मोजूया. असं लॉंग मोजलं तर हे 26 सेंटीमीटरमध्ये तयार झालं आहे आपलं हे सनफ्लॉवर. आणि जर असं आपण त्याचा व्यास मोजला, म्हणजे आपण त्याचं रुंदी मोजली तर ती येते 10 सेमी. असे तुम्ही मी हे आधीच सनफ्लॉवर बनवून घेतलं आहे, ते पण मोजून घेऊया आपण इथे. तर इथे हे 8 सेमीचं त्याचा व्यास आहे आणि हा जो लॉंग आहे तो आहे 25 सेंटीमीटर. कारण इथे मी ही जी वायर ॲड केली ती सर्कल करून ॲड केली आहे आणि या सनफ्लॉवरमध्ये मी यू शेप करून वायर ॲड केली आहे. त्याच्यामुळे थोडासा वायरीच्या लांबीमध्ये कमी जास्त अंतर होऊ शकतं. तर तुम्ही इथे जे सनफ्लॉवर बनवलं आहे त्याची किती सेंटीमीटरमध्ये हे फूल तयार झाले, किती लॉंग आहे, त्याच्यावर तुम्ही त्याची प्राईस पण ठरवू शकता. सनफ्लॉवर बनवताना तुम्हाला जर ही स्टीम स्ट्रेट हवी असेल तर तुम्ही खालच्या साईडने डायरेक्ट वायर ॲड करू शकता. हे झालं आपलं. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. ओम